मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 5657.89 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे। सिंहस्थानशी संबंधित नाशिक शहरामधील रस्ते आणि पूल यांसह रिंग रोडच्या कामाचा सुद्धा शुभारंभ होणार आहे। तर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतींचं सुद्धा यावेळी उद्घाटन होईल। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या सगळ्या दरम्यान नाशिकच्या जिल्हा परिषदेची जी नूतन इमारत आहे तिचं देखील उद्घाटन यावेळेला केलं जाणार आहे आणि त्यानंतर नाशिकच्या ठक्कर डोम या ठिकाणी उभारण्यात आलेला जो संपूर्ण सभामंडप आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय। त्यासोबतच नाशिकचा जो संपूर्ण रामकुंड परिसर आहे त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी रेखाटण्याचं काम करण्यात आलेलं आहे। सगळी या ठिकाणी जी तयारी आहे ती केली जाते। व्यासपीठावर त्या ठिकाणी खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहे। हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि या सगळ्या दरम्यान जे निवडणुकीचं रणशिंग आहे ते या निमित्तानं फुंकलं जाईल अशा स्वरूपाची देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील एक प्रकारे हा म्हणता येईल। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर जोरदार तयारी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आजच्या दिवशी नाशिकमध्ये काही पक्षप्रवेश देखील केले जाणार आहे। त्यामुळे साहजिकच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि या निमित्ताने महायुतीचं त्यातच भाजपचं विशेषतः जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पवारसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।